आता भाग 3 मध्ये आपण चर्चा करू आहाराबद्दल. कारण एकदा पैसे मिळाले तर VCDC मध्ये सर्वप्रथम अंगणवाडी सेविकेला आहारसाठी काही साहित्य खरेदी करावं लागणार आहे. तर रुची, तुम्ही सांगा की अंगणवाडी सेविकेने कोणता धान्य किंवा साहित्य खरेदी करावं आणि किती साहित्य खरेदी करावं? साधारणतः VCDC मध्ये लागणाऱ्या साहित्यामध्ये गहू, मूग, दूध, साखर, त्यानंतर तेल, याशिवाय काही इतर साहित्य लागतं, जसं की तीळ आहे, शेंगदाणे आहे, काही मसाले किंवा काही भाज्यासुद्धा. तर हे सगळं साहित्य अंगणवाडी ताईकडे असणं गरजेचं आहे. या साहित्याचं एका बालकासाठी प्रतिदिवस किती लागेल किंवा बालकांच्या संख्येनुसार प्रतिदिवस किती साहित्य लागेल त्याला 30ने गुणून, कारण आपली VCDC 30 दिवसांसाठी असते, म्हणून 30ने गुणून 30 दिवसांसाठी जेवढं काही साहित्य लागतं ते अंगणवाडी ताईने आधीच आणून ठेवणं गरजेचं आहे. मी तुम्हाला 3 बालकांसाठी किती साहित्य लागेल याचा तक्ता कसा असेल याबद्दल माहिती सांगते. जे कॉमनली साहित्य लागतं, गहू आहे, मूग आहे, तेल आहे, साखर आहे, दूध आहे आणि मीठ, हे जे साहित्य आहे ह्याचं आपण पहिले कॅल्क्युलेशन्स बघून घेऊया. तर 3 बालकांसाठी महिन्याभरासाठी आपल्याला 3 किलो 600 ग्रॅम गहू लागतील, त्यानंतर 1 किलो 800 ग्रॅम मूग लागतील, तेल साधारणतः 3 लिटर 600 ml तेल आपल्याला लागेल, त्यानंतर 2 किलो 700 ग्रॅम साखर लागेल, कारण आपण VCDC मध्ये काही गोड पाककृती ही करायला अंगणवाडी ताईंना सांगतो. त्यानंतर दूध जे आहे ते 4 लिटर 500 ml असं दूध 30 दिवसांसाठी लागतं, परंतु दूध हे आपण 30 दिवसांसाठी घेऊ शकत नाही, त्यामुळे प्रतिदिवस 3 बालकांसाठी 150 ml दूध लागतं. तर ते अंगणवाडी ताईंनी दररोज 150 ml दूध आणणं हे गरजेचं आहे. आणि मीठ जवळपास एक अर्धा किलोचं पाकिट, आयोडीन युक्त मीठ अर्धा किलोचं पाकिट आणलं तरी ते 3 बालकांसाठी 30 दिवसाला पुरून जाईल. म्हणजे आपल्याकडे ह्या तक्ता आहे, त्या तक्त्यामध्ये दिलेला आहे बालक संख्येप्रमाणे. बरोबर. म्हणजे तुम्ही जे उदाहरण दिला तो 3 मुलांचा दिला, परंतु त्याशिवाय समजा एखादा फक्त एकच बालक असेल तर किती घ्यावा, 5 बालक असेल तर किती घ्यावे, इथपर्यंत आपण तक्त्यामध्ये दिलेला आहे. आणि मला वाटते सहजपणे 5 पेक्षा जास्त मुलं असले तर त्याच्याच आपण पुढे मल्टिप्लाय करून बघू शकतो की किती साहित्य लागणार आहे. आता पुढचा टप्पा असं येईल की एकदा अंगणवाडी सेविकांनी साहित्य खरेदी केला तर आता त्यांनी मायलेजयुक्त पीठ तयार करणे आवश्यक आहे. तर ह्यासाठी त्यांनी काय प्रक्रिया करावी? अमायलेजयुक्त पीठ तयार करताना मुख्यत्वे आपण गहू आणि मूग जे साहित्यामध्ये बोललो होतो याच्यावर प्रक्रिया करून आपण अमायलेजयुक्त पीठ तयार करतो. तर बालकांच्या संख्येनुसार गहू आणि मूग घेणं गरजेचं आहे. गहू आणि मुगापासून जे आपण अमायलेजयुक्त पीठ बनवणार आहोत ते वेगवेगळं, म्हणजे गहू वेगळं आणि मूग वेगळं असं अमायलेजयुक्त पीठ बनवायचं आहे. तर गहू आपण जेव्हा घेतो तेव्हा गहू हे 24 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवणं गरजेचं आहे. भिजवल्यानंतर त्याला 24 तासानंतर त्याला नायलॉन वायरच्या पिशवीमध्ये किंवा एखाद्या ओल्या फडक्यामध्ये बांधून ठेवणं गरजेचं आहे. जरा हवेशीर बांधून ठेवणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याला मोड येतील. गव्हाला मोड यायला जवळपास 2 ते 3 दिवस लागू शकतात. मोड आल्यानंतर आपल्याला हे मोड आलेले जे गहू आहेत ते उन्हामध्ये पूर्णपणे चांगल्या रीतीने वाळवणं हे गरजेचं आहे की जेणेकरून त्याच्यात पाण्याचा अंश राहू नये. त्यानंतर हे वाळवलेले जे मोड आलेले गहू असतात त्याचं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, जरा लालसर खमंग भाजून, मग त्यानंतर ह्याला दळून ह्याचं पीठ करायचं आहे. हे झालं गव्हाचं अमायलेजयुक्त पीठ तयार करायचं. मुगाची प्रक्रिया ही सेमच आहे, फक्त मुगाला मोड लवकर येऊ शकतात आणि मुगाला भिजवण्यासाठी 12 तासात मूग भिजवले तरीही पुरेसे असते. त्यामुळे 12 तास मूग भिजवून घ्यावे, त्यानंतर त्याला मोड आणावे. त्यानंतर मोड आल्यानंतर त्याला आधी गव्हाचं सांगितल्याप्रमाणे त्याला वाळवून घेणं आणि खमंग भाजून त्याचं पीठ तयार करून घेणं. ही जी काही प्रक्रिया आहे की ते भिजवणे, त्यानंतर मोड आणणे, त्याच्यानंतर वाळवून भाजणे, यामध्ये अमायलेज नावाचं एन्झाईम तयार होतं आणि जे मोड आल्यामुळे त्या पदार्थामध्ये जीवनसत्व क ची ही निर्मिती होते.
अमायलेज युक्त पीठ तयार करणे म्हणजे ही जी प्रक्रिया पूर्ण आपण करतो त्याच्यामध्ये जीवनसत्व ब ची ही निर्मिती होते. तर हे जीवनसत्व ब जे असतं ते अन्न पचण्यासाठी हलकं करतं. याशिवाय आपण ही जी प्रक्रिया करतो त्याच्यामध्ये गहू आणि मुगामध्ये काही पोषणाला विरोध करणारे घटकही असतात. मग हे घटकही बऱ्याच प्रमाणात कमी या प्रक्रिया केल्यामुळे होतात. तर गहू आणि मूग याचं प्रमाण किती असावा? अमायलेज युक्त पीठ तयार करण्यासाठी गहू आणि मुगाचं प्रमाण 2:1 हे असणं गरजेचं आहे. म्हणजे 20 ग्रॅम जर गहू घेतले किंवा 2 किलो जर गहू घेतले तर 1 किलो मूग घेणं हे गरजेचं आहे. अमायलेज युक्त पीठ तयार करताना ते जर चांगल्या पद्धतीने उन्हात वाळवले, त्याला खमंग लालसर होईपर्यंत भाजले, त्यानंतर दळलं तर हे पीठ 1 महिन्यासाठी चांगलं राहू शकतं. याशिवाय हे पीठ हवाबंद डब्यात ठेवणं गरजेचं आहे. हवामानामध्ये जर काही आर्द्रता असेल जे पावसाळ्याच्या दिवसात होऊ शकतं आणि जर पीठ योग्य पद्धतीने साठवलं गेलं नाही म्हणजेच हवाबंद डब्यात ठेवलं गेलं नाही तर मात्र हे पीठ खराब होऊ शकते, त्याला बुरशी लागू शकते किंवा आंबट असा वास येऊ शकतो. अन्यतः पाण्याचा अंश पूर्णतः निघाला तर हे 1 महिन्यासाठी चांगले राहू शकते. म्हणजे आपण पूर्ण VCDCच्या कालावधीसाठी एकत्रित सुरुवातीलाच अमायलेज युक्त पीठ तयार करून ठेवू शकतो. मात्र त्याला चांगला भाजणे आणि त्याचं पाणी पूर्णपणे काढून टाकणे आवश्यक आहे. बरोबर. तुम्ही म्हटलं की अमायलेज युक्त पीठ आपल्याला हवाबंद डब्यात ठेवलं पाहिजे. तर उपलब्ध नसेल तर मग काय करावं? हवाबंद डबा जर उपलब्ध नसेल तर मग एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत परंतु ते चांगल्या पद्धतीने बांधून, मग ते रबर बँड असेल किंवा दोरा याने नीट घट्ट बांधून जेणेकरून त्याचा आणि हवेतील आर्द्रतेचा कॉन्टॅक्ट येऊ नये अशा पद्धतीने साठवून ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जो काही चमचा त्या पिठामध्ये अंगणवाडी ताई वापरतील पीठ काढण्यासाठी तर तो चमचाही ओला नसावा याची खात्री करणं अतिशय गरजेचं आहे. काही ठिकाणी जोराने आणि सतत पाऊस सुरू असतो आणि प्रयत्न करून सुद्धा ऊन येत नसेल म्हणून ते अमायलेज पीठ तयार करणे शक्य होत नसेल. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काही त्यांना पर्यायी पाककृती सांगू शकतो का? यासाठी आपण एक परिपत्रकही इश्यू केलेलं आहे. 28 जुलै 2014चं आपल्या कार्यालयाचं परिपत्रक आहे ज्याच्यामध्ये आपण ह्या पर्यायी पाककृतींबद्दल उल्लेख केलेला आहे. या पर्यायी पाककृती आपण तिथे 3 पर्यायी पाककृती दिलेल्या आहेत. एक आहे विशेष आहार क्रमांक 1 ज्याला आपण विशेष आहार किंवा स्पेशल फूड असंही म्हणतो. दुसरं आहे जे काही VCDCमध्ये जे काही आहाराचं वेळापत्रक आहे त्याच्यामध्येच आपण अमायलेजयुक्त पिठाच्या पाककृतींऐवजी अंडी आणि केळी देण्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि तिसरं आहे ते विशेष आहार किंवा विशेष पाककृती क्रमांक 2 अशा ह्या 3 पाककृतींचं आपण परिपत्रक हे इश्यू केलेलं आहे. तर हा विशेष आहार क्रमांक 1 आणि विशेष आहार क्रमांक 2 याच्यामध्ये काय फरक आहे? विशेष आहार क्रमांक 1 मध्ये दूध पावडर वापरलेली आहे, परंतु असे पण काही ठिकाणं असतात, गावं असतात, तालुके असतात जिथे दूध पावडर उपलब्ध होऊ शकत नाही. मग अशा वेळेस दूध पावडरऐवजी आपण डाळवांची पूड वापरण्यास सांगितलेली आहे. ते विशेष आहार क्रमांक 2 मध्ये दिले. आणि तुम्ही जे अंडी आणि केळीचा उल्लेख केला त्याच्यामध्ये मात्र आपण दूध ठेवला नाही, तर ते दूध का ठेवला नाही? पर्पजली दूध ठेवलं नाही. एकतर असं आहे की दुधाचं जी काही किंमत असते ती जरा जास्त असू शकते. 200 ml दुधामध्ये आपल्याला 2 अंडी सहज रीतीने गाव पातळीवरती उपलब्ध होऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सगळ्याच गावांमध्ये दूध उपलब्ध राहील असं नाही, परंतु अंडी सगळीकडे उपलब्ध असतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट, दुधामध्ये बऱ्याच प्रमाणात भेसळही केलं जातं, परंतु अंडं जे आहे ते संपूर्ण प्रथिनं देणारं असतं. त्यामुळे आपण 2 अंडीही तिकडे सजेस्ट केलेली आहेत दुधाच्या ऐवजी. मला वाटते की हे जे परिपत्रक आहे सर्वांनी बघावा, त्याचा अभ्यास करावा आणि हे बघावा की कोणकोणते पर्यायी पाककृती उपलब्ध आहेत. आणि पावसाळ्याच्या कालावधीमध्ये त्यांनी असा प्रयत्न करावा की VCDC सुरू राहिले पाहिजे.